चला तर आज मी तुम्हाला शे हिवाळा स्पेशल केस गळतीसाठी लाडू तयार करून दाखवणार आहेत. तर मी सर्वात आधी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहेत आणि त्याचबरोबर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आणि एका कोरड्या भांड्यात काढून घ्यायचे. त्याचनंतर मी तीळसुद्धा भाजून घेणार आहेत. तर तीळ कशी भाजायची तर तडतड असे दाणे उडतात अशा पद्धतीने तीळ भाजून घ्यायची. तीळ भाजून झालेली आहे छान अशी. त्याचबरोबर मी अलसी किंवा जवससुद्धा छान अशी भाजून घेणार आहेत. ते सुद्धा छान अशी तळतळ उडेल अशा पद्धतीने तीसुद्धा भाजून घ्यायची. तर हे लाडू खाण्यासाठी टेस्टी लागतात. तर त्याचबरोबर मी मखाणेसुद्धा भाजून घेणार आहेत. तर मखाणेसुद्धा छान असे कोरडेच भाजायचे. ते सुद्धा मी एका कोरड्या भांड्यात काढून घेणार आहे. तर शेंगदाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत. त्याचबरोबर मखाणेसुद्धा तसेच करून घेणार आहेत. तर पावडर छान दोन्हीची पावडर छान तयार झालेली आहेत. तर मी 1 ते 2 चमचा तूप टाकून घेणार आहेत. तर ते छान असं वितळवून घ्यायचं. त्याचबरोबर त्यामध्ये मी 500 ग्राम खोबरं खिसून घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये मी छान असं भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी खोबरं खीस हा छान तुपात भाजून घेणार आहे. तर छान असं भाजून घ्यायचं जेणेकरून लाडूसुद्धा छान होतात आणि जास्त दिवस टिकूनसुद्धा राहतात. तर तुम्ही बघू शकता खोबरं हे छान असं भाजून झालेलं आहे. तर मी एका कोरड्या परातमध्ये काढून घेणार आहे. तर बघा किती मस्त असं छान भाजून झालेलं आहे. तर मी परत त्याच कढाईमध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून घेणार आहेत. तर हे लाडू खाण्यासाठी छान लागतात. ज्या महिलांचे केस गळत असतील किंवा मुलींचे तर हे लाडू करून खाऊ शकता. तर मी 50 ग्रॅम बदाम काजूची पावडर तयार केलेली आहे. तर मी आधीच काजूची पावडर टाकलेली आहे. तर नंतर मी अर्धी वाटी किंवा 50 ग्रॅम बदाम घेतलेली आहे. ते सुद्धा मी बारीक करून घेतलेली. तर त्याचबरोबर शेंगदाण्याचे कूटसुद्धा तेवढेच घेतलेले आहेत. तर हे सर्व मिश्रण मी छान असं तुपात भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे. अगदी खाण्यासाठी टेस्टी लागतं. तर मी त्या खोबरं जे भाजलेलं आहे त्यामध्येच मी हे ॲड करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं भाजून झालेलं आहे. तर मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहेत. तर त्यामध्ये मी तुम्हाला मखाण्याची पावडर जे बारीक केलेले आहे ते यामध्ये मी भाजून घेणार आहेत. आणि नंतर यामध्ये मी 50 ग्राम तीळसुद्धा टाकलेली आहे. ते मी आधीच भाजलेली आहेत. तर हे सुद्धा मी तुपातच भाजून घेणार आहे. तर अगदी खाण्यासाठी मस्त लागतात हे लाडू कोणीही खाऊ शकते. तर अलसी किंवा जवससुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहेत. तुम्ही बघू शकता मी छान अशी परतून घेतलेली आहे. तर बघा किती मस्त आणि छान भाजून झालेलं आहे सर्व. तर याच कढाईमध्ये मी परत तूप टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी छान भाजून झालेली आहेत. तर या कढाईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहेत. तर यामध्ये मी बेदाणे किंवा मनुकेसुद्धा थोडे असे हलकेसे भाजून घेणार आहे जेणेकरून खाण्यासाठी छान लागतात. तर हे मी त्याच परातमध्ये काढून घेणार आहेत. पूर्ण एकत्र करून लाडू छान जमतील अशासाठी मी सर्व जिन्नस एकाच परातमध्ये काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये मी 1 ते 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी डिंकसुद्धा तळून घेणार आहे. तर डिंकही छान असा तळून घ्यायचा जेणेकरून तो दाताखाली कचवट लागणार नाही अशा पद्धतीने. तर मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. बघा किती मस्त आणि छान असा तळून झालेला आहे तुपामध्ये. आणि मी एक छोटा खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये मी डिंक हा छान असा बारीक करून घेणार आहेत आणि तो सुद्धा त्याच परातमध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी त्याच कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 250 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम मी छान अशी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. पेंडखजूर ते सुद्धा यामध्ये थोडे असे हलकेसे भाजून घेणार आहे तुपामध्ये. तर ते छान असे भाजून घ्यायचे. परत ते भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे. जे आधीचे जिन्नस टाकलेले आहे त्यामध्ये मी हे सुद्धा टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं कलरसुद्धा आलेला आहे पेंडखजूरला तुपामध्ये भाजल्याने.
परत मी यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेणार आहेत. यामध्ये मी 200 ते 250 ग्राम गूळ विरघळून घेणार आहे तुपामध्ये. तर तुम्ही बघू शकता गूळ हा छान असा वितळलेला आहे. तर गूळ छान असा वितळून झालेला आहे. तर तो मी या पेंडखजूर सर्व जिन्नस ज्या काढलेले आहेत त्यावरती मी गुळाचं पूर्ण असं टाकून घेणार आहे पाक आणि एकजीव करून घेणार आहे. आणि नंतरले थोडं असं कालवून म्हणजे एकत्र करून घ्यायचं आणि नंतर मी वेलची पूडसुद्धा टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असे लाडू लागतील हे खाण्यासाठी, अगदी चविष्ट आणि मस्त. तर छान अशी तुम्हाला ज्या आकाराचे आवडेल छोटा मोठा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण असे लाडू तयार करून घ्यायचे. तर हे लाडू तर मला मध्यम आकाराचेच आवडतात. तर मी पूर्ण लाडू वळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा आकाराचे वळून घ्यायचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू